झाली ना तयारी तुमची? हो आत्या, ओटीचं सगळं सामान, फळं, नारळ सगळं ठेवलंय देवघरात. पाटाखाली रांगोळी वगैरे काढलीस ना? हळद कुंकू वगैरे वाहिलंस ना? आणि दिशा बरोबर म्हणजे पूर्व पश्चिम सगळं बघून ठेवलंस ना? हो. नाही, देवाकडे पाठ असता कामा नये ग, म्हणून म्हटलं. हो आत्या, सगळं व्यवस्थित केलंय. नाही म्हटलं विसरली असशील ना, कारण ह्या सगळ्या कल्पना मागासलेपणाच्या वाटतात तुम्हा मुलींना. काय तर तसं नाहीये वंच. अहो, ह्या सगळ्या रीतीभातींचे अर्थ समजून जर ते अंमलात आणला ना, तर त्याचा आनंद जास्त घेता येतो. हे बघ बाई, आम्ही आपल्या परंपरा सांभाळणारी माणसं, पण त्यातला अर्थ शोधायचा तुझ्यासारख्या विदुषीने. हे आत्या काय ग, बोलू नकोस माझ्या आईला. आशू, काय अगं झालीस की नाही? हे आशू, कसली गोड दिसतेस. खरंच एकदम बायको आयटम. आज समीर असता ना तर. आशू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अगं. एकदम तोंडातून निघून गेलं ग माझ्या. मला खरंच हर्ट करायचं नव्हतं तुला. आशू, एक मिनिट. हॅलो वहिनी, कशा आहात तुम्ही? समीर, अरे मी बरी आहे. नेहमीच रोजचं चाललंय. अरे अश्विनी. नाही नाही वहिनी, मी तुमच्याशी बोलायलाच फोन केलाय. आशू आत्ता कशी असेल घरी? घरची खुशाली विचारायला फोन केला. हो का? सांगायला की आशूकडे जरा लक्ष ठेवा. अरे मी देईन लक्ष तिच्याकडे, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतःच घ्यायला हवी ना. पण हल्ली ना वेगळंच खूळ घेतलं अरे डोक्यात तिने. आणि मला कळतंय, कर्जाचा भार डोक्यावर असल्यानंतर माणसाला सतत तेच दिसतं. आणि पण आपली माणसं घरदार सोडून एकदम लांब जायचं म्हणजे ठीक आहे, जास्ती पगाराची नोकरी मिळते, पण एकदम बंगलोरला म्हणजे. तुम्हाला पण बोलली का ती? म्हणजे तुझ्याशी पण झालंय का या विषयी बोलणं? हो, मी तिला सांगितलं की अजिबात जायची गरज नाहीये. अरे आम्ही पण तेच म्हंटल, पण दुप्पट पगाराची आस लागली ना तिला. काय नाही, ते नमिता प्रधान जा करत असते. मग तर मी तिला अजिबात जाऊ देणार नाही. मी बोलतो तिच्याशी. उगाच काहीतरी खूळ घेतलंय डोक्यात. बरं बहिणी, मी फोन ठेवतो, पण तिला तेवढं प्लीज सांगा. बाय. या अश्विनीला सांगून थकले मी आता. त्या नमिता प्रधानलाच सांगायला हवं. जाते आजच. मीरा, तुला भरायची का ओटी? नाही नाही आत्या, तुझाच मान आहे तो. देवा परमेश्वरा, आम्ही प्रधानांच्या लेकीसुना जे काही करतोय ना, ते सगळं पोटात घाल रे बाबा. चुकलं माकलं असेल ना तर मनात राग धरू नकोस. नमिताच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा. हो मॅडम, कुठे चाललात? नमिता प्रधान यांचाच बंगला आहे ना हा? बाळाचं नाव लिहिलंय. अहो पण काम काय आहे? त्यांनाच भेटायचं, तेच काम आहे माझं. नाव दे मला. अहो मॅडम, एकदा सांगितलं ना. मी ताराबाईंना सांगते मग फराळ करायला. आता कोणाला असेल बघते. नमिता प्रधान इथेच राहतात का? हो. आपण कोण? अंजली देवधर.